नमस्कार. मानदेश भूषण मध्ये सर्वांचे स्वागत. राजकीय आखाडीची सुरुवात झालेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका अशा निवडणुकीचे मैदान आता सुरू झालेलं आहे. आणि खरं तर या निवडणुकीच्या मैदानात उतरणारे उमेदवार सुद्धा आता दण थोपटून तयार झालेले आहेत. फक्त ते एवढेच काम करत आहेत की आपण आता आपल्या नेत्यांना भेटायचं आणि तिकिटाची मागणी करायची आहे. खरं तर मान तालुक्यातील मलवडी पंचायत समितीचा गण आहे आणि या गणात इच्छुक उमेदवार आहेत. निवडणुकीच्या मैदानात दण थोपटून उतरणार आहे. ते दौलतराव सूर्यवंशी आहेत, भांडवली गावचे आहेत. त्यांना सर्वजण भाऊ म्हणतात. खरं तर यावेळी भाऊनी सुद्धा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी केलेली आहे. त्याचं कारण म्हणजे मान पंचायत समितीचा गण हा सर्वसाधारण गण आहे आणि या गणात ते उतरणार आहेत. खरं तर ते का उतरणार आहेत? पक्षाकडे अर्थात नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्याकडे तिकिटाची मागणी करणार आहेत. तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार भाऊ. नमस्कार. मानदेश भूषण मध्ये सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे. भाऊ, एक सांगा, खरं तर तुम्ही आता नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्याकडे तिकिटाची मागणी करणार आहात मान पंचायत समितीच्या उमेदवारासाठी. का मागणी करणार आहे, त्याचं कारण काय सांगतात का? कारण मी भरपूर बर, आता पहिल्यापासून आहे. बर, राजकारणात पहिल्यापासून आहात. बर, कसा तुमचा राजकीय प्रवास सुरू झाला? मग माझा प्रवास पहिल्यांदा बिनविरोध सरपंच झालो. बर, 92ला कुमार मगरांना निवडून आणलं पंचायत समितीला. पंचायत समितीला. बर, तिथनं दुसऱ्या इलेक्शनला मी उमेदवारी करून ग्रामपंचायतीला निवडून आणलं. बर, हा. आणि नंतर दुसऱ्या वेळेला कुमार मगराची मंडळी उभी राहिली. मंडळ, हा. वंदना मगर उभी राहिली. त्यांना निवडून आणायला ते हातात होते. बर, हा. नंतर कुमार मगर उभं राहिले. कुमार मगराला तिसऱ्यांदा कुमार मगरांना पाठिंबा दिला आणि त्यांच्या संग प्रवाहात राहिलो. म्हणजे राजकीय प्रवाहात तुम्ही कायम राहिलो. 13 वर्ष सरपंच होतो. बर, 3 वर्ष प्रशासक होतो, 10 वर्ष सरपंच म्हणून काम केलं. हा. बर, प्रशासक 3 वर्ष मध्ये. हा, म्हणजे 3 वर्षाचा प्रशासक होता. 3 वर्ष प्रशासक होतो आणि अशा माध्यमातून तुम्ही कार्यरत राहिला. मी कार्यरत राहिलो आणि तात्याच्या पार्टीला पूर्ण पाठिंबा दिला. म्हणजे त्यावेळेला आमदार, माजी आमदार, म्हणजे त्यावेळेला तात्या सदाशिवराव पोळ आमदारच होते. आणि त्यावेळेला तात्यांच्या पार्टीला तुम्ही कार्यरत राहिला. आणि आज तुम्ही भाजपचे अर्थात नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या पार्टीत काय कारणास्तव मी भाजप सोडली. काय कारणास्तव. बर, त्यामुळं मी पूर्ण भाजप संघ असल्यामुळे मला काम सुद्धा दिली. बर, आता एक सांगा, तुम्ही सरपंच म्हणून काम केले, तसं सोसायटीला वगैरे काय चेअरमन? सोसायटीला बी केलंय काम. म्हणजे दोन्हीकडे काम केलेलं आहे. मंडळी माझी 10 वर्ष मेंबर होती. भावांना चेअरमन केलं 10 वर्ष, 5 वर्ष. बंधू कोण तुमचे? थोरले बंधू काकासाहेब सूर्यवंशी. म्हणजे युवराज सूर्यवंशी? नाही, काकासाहेब सूर्यवंशी. बर, हा. ही माझे बंधू थोरले. ते मुंबईत इथं राहिल्यानं त्यांना चेअरमन केलं आणि त्यानंतर त्यांच्या संघ 2 वर्ष, 5 वर्ष मी राहिलो आणि मंडळी मेंबर होती 10 वर्ष. म्हणजे तुम्हाला अनेक वर्ष झालं तुम्ही राजकीय प्रवाहात आहे आणि आपण सामाजिक कार्यात म्हणा, राजकीय कार्यात विशेष नाही ना. बरं, आता एक सांगा की तुम्ही जे आता भावना तिकीट मागणार आहात, म्हणजे कुठल्या ह्याच्यात, म्हणजे काय सांगणार भावना सांगणार? माझी इच्छा आहे म्हणून मला तिकीट मिळावं एवढंच बोलणार आहे त्यांना. बर, त्यांना काय जास्त बोलणार म्हणजे की माझ्या घरात राजकीय वारसा आहे, इतके वर्ष मी राजकीय क्षेत्रात काम करतोय, सामाजिक क्षेत्रात काम करतोय, त्याच्यामुळं वडिलांनी बी राजकीय म्हणजे चांगलं गाव सांभाळलं, चांगल्या पद्धतीनं निर्णय घेतले आणि मी तीच चालवले आणि त्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवले. वडील, बंधू सगळ्यांनी तुम्ही बंधूला तर विषय नाही. तुम्ही आता भाऊच्याकडे मागणी करणार आहात आणि भाऊच्या पाठीवर विचार करते. हो, त्यांनी विचार करावा असं मला बी वाटतं.
म्हणजे भाऊंच्याकडे तुम्ही या निमित्तानं मागणी केलेली आहे की माझ्या उमेदवारीचा विचार करावा. धन्यवाद. भाऊ एक सांगा, खरं तर तुम्ही सरपंच म्हणून काम केलेलं आहे, तर कोणकोणती कामं तुमच्या कालावधीत झालेली आहेत सरपंच असताना? 19 वर्ष तलावा बंद पडला होता. कुठला? वाघजाई तलाव बर, म्हणजे भांडवली गावच्या बांधवली गावचा आहे. बर, हा, ही चालू केला बर, तात्याच्या माध्यमातून. पोळता त्यांच्या माध्यमातून. बर, हा, आणि नंतर आपल्या शाळेच्या 2 खोल्या झाल्या, बर, अंगणवाडीची खोली झाली, बर, आणि आता गोरेभावच्या काळात टाकीचं काम झालं, रस्त्याची कामं झाली, लाईटचं काम झालं गोरेभावच्या काळात. बर. म्हणजे 15 वर्ष त्यांनी काय म्हणजे हे दिलं नव्हतं, पण मी मागितल्यानंतर ते दिलं. म्हणजे भाऊंचा आणि तुमचा संपर्क झाला, विकासाच्या कामात चर्चा झाली आणि भाऊनी काही कामं तुम्हाला भावने कामं दिली, कामं दिली. आणि माझा संपर्क त्यांच्याशी नेहमीच होता. बर, भगवानरावांनी सरपंच म्हणजे भगवानराव गोळी हा, म्हणजे भाऊ मी सरपंच होते त्या काळात, मी सरपंच. म्हणजे भाऊंचे वडील भगवानराव दादा ते सरपंच असताना तुम्ही सरपंच होता, हो. आणि दोघांचा दादा तुमचाही संपर्क होता, आणि संपर्क होता. नंतर भाऊंशी पण तुमचा संपर्क आला आणि भाऊंच्या माध्यमातून तुम्ही कामं केली. आता हा झाला गावातला विषय. म्हणजे अजून काही गावात कामं हवीत असं तुम्हाला वाटतंय? म्हणजे दररोजच्या चर्चेत पाण्याचं हे काम झालं म्हणजे विषय संपला. कुठलं पाणी? म्हणजे पिण्याचं पाणी, शेतीचं आणि शेतीचं पाणी, शेतीचं पाणी. हा, भाऊ म्हणजे देतो, हा, त्यावेळेला देतील त्यावेळेला देतील. म्हणजे ते नियोजन भाऊंचं सुरू आहे, म्हणजे सुरूच आहे. टप्प्याटप्प्याने कामं भाऊ करतायत तसे. आता एक सांगा भाऊ, तुम्ही आता पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहात आणि भाऊंकडे तुम्ही तशी मागणी करणार आहात की उमेदवारी द्या, पण भावना काय सांगताल की भाऊने विचारलं तुम्हाला की दौलत भाऊ काय पंचायत समितीच्या गणात तुम्ही कामं करणार आहात, त्यावेळी तुम्ही कुठली कामं त्यांना सुचवणार? पाण्याची कामं सुचवणार, आणि रस्ते वगैरे व्यवस्थित राहावेत ही अपेक्षा ठेवून. जे गणातले काय शेतकऱ्यांच्यासाठी काही काम असेल? शेतकऱ्यांच्यासाठी पाण्याचं काम करणं महत्वाचं, पाण्याचं. पाण्याचं म्हणजे काही झालं तर शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी आवश्यक आहे, आणि हे तुमचं ध्येय आहे की शेतकऱ्यांना जर पाणी मिळालं तर शेती विकास करू शकतात, आणि पाणी. छोटी मोठी कामं संदेश करणं. अजून काही छोटी छोटी कामं तुमच्यात आहेत वेगळी? राहिली काय, नाला बदलिंग राहिले, काही तलाव राहिले, बंधारे राहिले, ही अशी कामं होणारच. आणि त्या पद्धतीने तुम्ही भाऊंच्याकडे उमेदवारीसाठी मागणी करा. त्यासाठीच करणं. आणि भागातली काही कामं राहिली असतील, काय होत असतील राहिली असतील ती करणं. म्हणजे सर्व कामं करण्यासाठी शाळा वगैरे काही आणखीन काय राहिलं परिसरात तुम्ही ह्या गणात फिरलेला आहात, म्हणजे पंचायत समितीच्या माध्यमातून म्हणजे कुमार वगैरे असतील त्यांच्या मंडळींना निवडून आणलं, म्हणजे असं म्हणजे ह्या सर्वांना निवडून आणण्यात आता तुमचा वाटा आहे, आणि त्याच्यामुळे तुम्ही आता संधी एक भावना मागत आहात. भाऊ अजून एक कारण काय आहे की तुम्ही भाऊंच्याकडे उमेदवारी मागत आहात? कारण म्हणजे काय, पूर्ण वेळ त्याला काम करायला संधी मिळाली. बर, आणि आता का जरी कशात नसलो म्हणजे तरी काम करतोय, म्हणजे त्याचा विषय शेती पण तुम्ही करत आहात, शेती करतो, राजकीय क्षेत्रात पण काम करत आहात, आणि असं पूर्ण वेळ आहे? पूर्ण वेळ आहे, कारण 2 मुलं आहेत मला. हा, 2 मुलगा आहेत, ती एक ट्रॅक्टर आहे. म्हणजे आता शेती मुलं बघतात? मुलं बघतात. त्याच्यामुळे तुमचा शेतीवर काम करण्याचा ताण कमी झालेला आहे, आणि त्याच्यामुळे तुम्हाला थोडा मोकळा वेळ मिळत आहे. आणि हा मोकळा वेळ लोकांच्या काम करण्यासाठी एक हितकारणी लागावा. आता छोटी मोठी कामं संधी करतोय, त्याला विषय नाही. तरी काय लोक तुमच्याकडे काही कामं घेऊन येतात की काय काय असते ते, त्यांचं काय असतं? काय कोणाचं तलाठी काम असेल किंवा सरकारी असेल, तहसीलदार असेल, किंवा एखादं सोसायटीचं काय असेल, कोणाचं काय राजकीय काय काय असेल ते, म्हणजे कार्यकर्त्यांचा किंवा मतदारांच्या लोकांचा तुमच्याकडे ओढ आहे, आणि हेच म्हणजे तुमचं सर्वात मिसळणं काम करणं आहे. आणि एक मनातून अपेक्षा व्यक्त केली की चला आपण एक तिकीट मागूया. नाही, तोच विषय आहे. पूर्ण वेळ माणसं काम करणारा माणूसच नाही कुठं, पूर्ण वेळ
लोकांच्यासाठी लोकांच्यासाठी आणि काम करणार. मतदारसंघात फिरण्यासाठी. आणि छोटी मोठी लाईटीची ह्याची कामं अभ्यासले ओळख असल्यामुळे होती त्या विषयी त्याच्यामुळे तहसीलदारची जी कामं होती जे काय म्हणजे शासनाच्या वेगवेगळे कार्यालय आहेत त्या कार्यालयातील कामं कार्यालय शासनाच्या कार्यालयाची कामं होती आणि त्याच्याविषयी. तुमचा ओळख आहे इकडे पण लोकांचा संपर्क आहे ओळख आहे. त्याच्यामुळे तुमचे पूर्ण वेळ हे तुम्ही लोकांसाठी देत आहात. आणि जनसंपर्क तुमचा असल्यामुळे तुम्ही लोकांची करतो. कामं करत आहात आणि मार्गी लागतील. हो मार्गी लागली. त्याच्यामुळे तुम्ही मार्गी. राजकीय वारसा जोपासत एक पाऊल पुढं हो गावातून बाहेर पडून पंचायत समितीला उतरावं अशी तुमची मनात अशी इच्छा इच्छा आहे, झालेली आहे. इच्छा आहे. तसं तुम्ही त्या दिशेने तुमची वाटचाल सुरू आहे. हो वाटचाल करायची वाटते करावीच वाटते. खरं तर भाऊनी का अपेक्षा भाऊंच्याकडे केलेली आहे की मला एक संधी द्या, मी लोकांना निवडून आणण्यासाठी किंवा लोकांना विजयामध्ये माझा वाटा आहे आणि तालुक्यात जी काही गणात विकासाची कामं आहेत ही कामं भाऊने आपल्या मंदेश भूषणशी बोलताना सांगितलेली आहेत आणि ही सर्व कामं करण्यासाठी पुन्हा एकदा आग्रह भाऊंच्याकडे ते धरणार आहेत. भाऊ तुम्हाला मनापासून धन्यवाद मंदेश भूषणशी बोलल्याबद्दल. नमस्कार.